हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मुगाचे पराठे कसे करायचे. तर मी इथे मूग आणि हिरवी मिरची हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकलेली आहे आलं लसूण पेस्ट, हळद, हिंग, धना जिरा पावडर, ओव्याची पावडर, मीठ आणि अख्खे जिरं घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. एक चमचाभर आपल्याला तेल टाकायचं आहे. आता हे पहिलं सगळं हलवून घ्यायचं आहे, नीट एकजीव करायचं आहे आणि नंतर मग पाणी टाकून आपल्याला हे पिठाच्या गोळ्यासारखं मळून घ्यायचं आहे. आता आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहे. मी ओट्यावरच करणार आहे हे. मी खाली आता पीठ टाकलेलं. दोन्ही साईडली आपल्याला ह्या गोळ्याला पण पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचे कडे दाबून घ्यायचे आहेत. चपाती लाटतो तसं लाटायचं आहे, फक्त थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आता मोठा असा पराठा लाटून घेतलेला आहे. आता मी तव्यावर टाकणार आहे तेल 1-2 चमचे. वरून खालून भरपूर तेल लावून भाजून घ्यायची आपल्याला हा पराठा. खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा तुम्ही. अशा प्रकारे आपला मुगाचा पराठा तयार झालेला आहे. त्याच्यासोबत मी सर्व केलेला आहे टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि लोणी टाकलं आहे वरून थोडं.